सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी. सरयू तीरावरी अयोध्या मनु निर्मित नगरी. त्रेता युगामध्ये राजा दशरथाचा पुत्र म्हणून कौसल्या मातेच्या उदरी परमात्मा श्री राम रूपाने जन्म घेता झाला. राम को देख कर श्री जनक नंदनी, राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में जा खड़ी की खड़ी रह गई. राम को देख कर श्री जनक नंदनी, राम को देख कर श्री जनक नंदनी, बाग में जा खड़ी की खड़ी रह गई. श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी तिघही वनवासाला निघाले. तिघांनीही राजवेश टाकून वल्कल धारण केली. सर्वांचा निरोप घेऊन श्रीराम निघाले. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. 3 दिवस व 3 रात्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमात राहून श्री राम, लक्ष्मण, जानकी पुढील प्रवासास निघतात व चित्रकूट पर्वतावर येऊन पोहोचतात. बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से. न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से. बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे तिलक करे रघुवीर. सकृतेव प्रपन्नाय तव अस्मि इति च याचते, अभयं सर्वभूतेभ्यो ददामि एतत् व्रतं मम. शूर्पणखीनं चेतविलेला दशानन रावण रामांच्या बरोबर युद्ध करून सीतेचं हरण करण्याच्या उद्योगाला लागला. त्यांनी त्यासाठी मारीचाचं सहाय्य मागितलं. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता. मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा, मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा. इथे सीता गुंफा आणि सीता हरण एक्झिबिशन सुद्धा आहे. एक्झिबिशनचं तिकीट 1 रुपया एवढं आहे आणि त्याप्रमाणेच हे एक्झिबिशन पण अगदी छोटंसं असंच आहे. तेरी सखी मैं अंग अंग आज रंग डार दूं, अपने जी से प्रेम रंग कैसे मैं उतार दूं. तेरी सखी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. भरते हनुमंता दुष्ट वृत्ती संहार करत संचार करते हनुमंता. पंपा सरोवराच्या पश्चिम तीरावर पोचल्यावर श्रीरामांना शबरीचा आश्रम लागला. धन्य मी शबरी श्रीरामा, लागली
श्री चरणे आश्रमा लागली श्री चरणे आश्रमा. एक दिवस सूर्योदयाच्या वेळेला श्री हनुमंत सुग्रीवासह बसून मातेने दिलेला मंत्र जपत असतानाच त्यांना पंपा सरोवराच्या काठावरून श्री राम आणि लक्ष्मण चालत येताना दिसले. राम दुआरे तुम रखवारे होत ना ज्ञा बिनु पैसारे. श्री राम हनुमंताची भेट हेच रामकथेचे आकाश. व वाली सुग्रीवाचे युद्ध चालू असतानाच श्रीराम वृक्ष आडून वालीस बाण मारतात व त्याचा वध करतात. मी धर्माचे केले पालन, मी धर्माचे केले पालन, बाली वथना खल निर्धालन, बाली वथना खल निर्धालन. Yes, the place is welcome, you're welcome. Begin the jubilation. We cannot wait to celebrate your royal dreams come true. सुग्रीव तत्परतेने हनुमंत, जांबुवंत काही वानरांच्या टोळीला सीता शोधार्थ पाठवतो. तेव्हा श्रीराम किष्किंधा नगरीत राहूनच त्यांची वाट बघतात. तर तेव्हा श्रीराम ज्या पर्वतावर चातुर्मास राहिले तिथे आज आपण आलो आहोत. कहानी हमारी फसाना हमारा, गमों ने सुनाया दोबारा दोबारा. कहानी हमारी फसाना हमारा, गमों ने सुनाया दोबारा दोबारा. जावमंत के बचन सुहाए, सुनि हनुमंत हृदय अति भाए, तब लग मोहि परख्यहु तुम भाई, सही दुख कंदु मूल फल खाई. स्वर्गाहुनी लंका, रम्यगी स्वर्गाहुनी लंका. आणि अजून ह्याचं वैशिष्ट्य हनुमंताशी निगडीत असं आहे की हनुमंतांनी ह्या टेकडीपासून सीतामाईच्या शोधाला सुरुवात केली. मागे आपण बघू शकतो हा जो आहे ना हा अशोक वृक्ष आहे. इथे सीतामाई आणि हनुमंताची मूर्ती आहे छानपैकी. जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है. अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवामृतविजं होतारं रत्नधातमम्. ओम सर्वमंगलमंगले शिवे 650 meters. गॉलमध्ये आहे आणि त्याचं करंट नाव आहे रुमासल्ला किंवा हनुमानगिरा. इथे एक हनुमंताचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला जॅपनीज लोकांनी एक पीस पगोडा म्हणून बांधून ठेवलेला आहे. युद्ध झाल्यानंतर अख्ख्या लंकेचा राजा त्यांनी विभीषणाला केलेला आहे.